महाराजांच्या चरित्रातनं काय घ्यावं? पहिली गोष्ट, ध्येय ठरलंय, आधी ध्येय ठरवा. जे काय असेल ते काय करायचं, कुठल्याही क्षेत्रात असा, कुठल्याही प्रांतात असा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायचं आहे हे पहिलं ठरलं पाहिजे. नाहीतर बस स्टँडवर जायचा आणि दिवसभर नुसताच भटकत राहायचा. का रे? एसटीची वाट बघतोय, कुठं जायचं आहे तेच कळेना. अनेकांची हयात गेली अशीच, कुठं जायचंय तेच माहित नाही, नुसत्या गाड्या शोधत फिरतात. पहिलं ते ठरवा ना, कुठं जायचं आहे. सगळ्यात महत्वाची दिशा आयुष्याला जर द्यायची असेल तर पहिलं ते माहिती पाहिजे. एक जण निघाला होता रस्त्यानं चालत चालत, त्याला बस स्टँडला जायचं होतं पण पल्ला लांबचा. तेवढ्यात पाठीमागून एक रिक्षा आली, त्याने रिक्षावाल्याला हात केला, रिक्षावाला थांबला. त्याने विचारलं, बस स्टँड चलोगे क्या? रिक्षावाला म्हणला, चलूंगा. कितना लोगे? तो म्हणला, 200 रुपया. अरे अरे भरपूर, 200 हे भरपूर झाले, नको जा. बस स्टँडवर जायला 200 रुपये म्हणल्यावर तो नाहीच म्हणला. रिक्षावाला पुढे निघून गेला, हा मात्र चालत राहिला. अर्धा तास चालून गेल्यावर परत तोच रिक्षावाला त्याला येताना दिसला. मग त्यांनी परत रिक्षा थांबवली. थांब थांब थांब, आप बस स्टँड चलोगे क्या? म्हणला, हा. कितना लोगे? रिक्षावाला म्हणला, 400 रुपया. 400 रुपया? अरे मगाशी तर म्हणला होता 200 रुपये. 200 रुपये म्हणल्यानंतर मी अर्धा तास चालतोच आहे, म्हणजे अर्धा अंतर तर काटलं असेल. मग आता 200 चे 400 कसे? आता तर अर्धा अंतरच राहिलं असेल ना, मग 400 कशाचे? रिक्षावाला म्हटला, साहेब तुम्ही बस स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालत आलाय. दिशा फार महत्वाची असते. बस स्टँडला पोचायचं आहे ना, दिशा बरोबर आहे का नाही खात्री करा, नाहीतर उलटे चालत जाल. ऊर्जेचा क्षय, शक्तीचा क्षय, वेळेचा क्षय, सगळं वाया. अनेकांनी ते केलंय. अनेक जण असेच उठले, कपाळे साहेब व्यवसाय करायचा आहे, उद्योग करायचा आहे. एका गावातले 4 जण एकत्र आले, नाही 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 बसून चालणार नाही, काम केलं पाहिजे, काय करूया म्हणजे चौघा मिळून काहीतरी व्यवसाय चालू करू. चौघांनी पैसे काढले आणि व्यवसाय सुरू केला. का? म्हणजे आपलं गाव बस स्टेशन पासून आत आहे, प्रवासी उतरल्यावर त्यांना चालत चालत जावं लागतं. किलोमीटर 2 किलोमीटर चालणं लोकांना जमत नाही, आत यायची व्यवस्था नाही. म्हणजे काय करूया, आपण रिक्षा घेऊया म्हटले. स्टँडवरनं माणसं गावात सोडायची. चौघांनी मिळून रिक्षा घेतली. रिक्षा घेतल्यानंतर बस स्टँडवर लावली. आता रिक्षा बस स्टँडवर उभा केली की तिघं मागं बसायचे आणि चौथा पुढे बसायचा. माणसं एसटीतनं उतरली की रिक्षा जवळ यायची, रिक्षात वाकून बघायची, मागं तिघ आहेत, रिक्षा फुल आहे, माणसं पुढे निघून जायची. महिना झाला कोण आतच येईना रिक्षात. उपयोग आहे? 2 महिन्यांनी कळलं या व्यवसायात काय इंटरेस्ट नाही, दुसरा काहीतरी चालू करूया. म्हणजे काय? म्हणजे आता काय काय लोकांनी गाड्या घेतल्या, गाड्या गावातनं बाहेर फिरतात, पण पंक्चर झाली तर गाडी पंक्चर काढायची आपल्याकडे व्यवस्था नाही. मग म्हणजे काय, ते रिक्षाचा उद्योग बंद करू, पंक्चरचं दुकान चालू करू. मग चौघांनी परत पैसे काढले, पंक्चरचं दुकान चालू केलं. 6 महिने झालं, एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? त्यांनी 3ऱ्या मजल्यावर पंक्चरचं दुकान टाकलं होतं. आमची अडचण काय माहिती आहे? इच्छा खूप आहेत लोकांच्या. अभ्यास, एखादा व्यवसाय उभा करायचा झाला तर पहिल्यांदा आजूबाजूची माहिती संकलित केली पाहिजे. त्या व्यवसायाचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. पूर्ण खडानखडा कण न कण तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हा पहिल्यांदा पाऊल टाकलं पाहिजे. आमची अडचण काय आहे? अभ्यास नाही, माहिती नाही. 100 कोटी पर्यंत संस्था नेऊ असं अभिवचन शिवाजीराव कपाळेंनी दिलं. 8 वर्षात 9 वर्षात 125 कोटीवर गेले. हे कधी होतं? 3ऱ्या मजल्यावर संस्था काढून नाही, माणसात राहून, माणसांचा विश्वास संपादन करून. अभ्यास, व्यासंग, ह्या सगळ्यात गोष्टी महत्वाच्या आहेत. दिशा ठरवायला हवी आणि मग ठरवायला हवं काय करायचं ते. ध्येय ठरलंच आहे, हे करायचं आहे ते करायचं, पण त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. या आमच्या पिढीला त्या सांगायला हव्यात. अलीकडं झालंय काय, अनेक तरुणाई आमची नव्या क्षेत्रात येऊ पाहते, येते, यशस्वी मात्र होत नाही, अपयशी ठरते, निराश होते आणि मग काय उपयोग नाही. सगळे प्रश्न, सगळ्या समस्या, सगळ्या अडचणी ह्या अपूर्ण ज्ञानातूनच निर्माण होतात, ही वस्तुस्थिती आहे.
अपूर्ण ज्ञान, अपुरी माहिती, सगळ्या प्रश्नांचा उगम इथून होतो. एका ठिकाणी लग्न सुरू होत, नवरा नवरी उभा, अंतरपान ठरलेला. आता पुरोहित मंगलाष्टकात सुरू करणार होते. तेवढ्यात गावचे सरपंच उठले आणि जमलेल्या सगळ्या लोकांना म्हणाले, लग्न लागायच्या आधीच विचारतोय, या लग्नाबद्दल कुणाला अडचण आहे का? कुणाला काय प्रश्न आहे का? असेल तर आत्ताच सांगा. लग्न झाल्यानंतर या दाम्पत्याला त्रास नको. कुणाला काही शंका अडचण, कुणाची समस्या प्रश्न असेल तर आत्ताच सांगा. सरपंच एवढे बोलले. तेवढ्यात मागच्या रांगेत बसलेली एक तरुणी हातात तानं बाळ घेऊन उभा राहिली आणि सरळ स्टेजच्या दिशेने यायला लागली. तानं बाळ घेतलेली ती तरुणी बघितली तशी नवरी एक पाऊल मागे सरली, खाडकन नवऱ्या मुलाच्या मुस्कडात मारली. त्याला काय कळेच ना काय झाले. ती तानं बाळ घेतलेली तरुणी बघितली, नवरी मुलीच्या आईला बेशुद्धी जागेवरच पडली चक्कर येऊन. ती तानं बाळ घेतलेली तरुणी बघितली, मुलीचा बाप बंदूक आणायला घरातच धावला जागेवर. ती तानं बाळ घेतलेली तरुणी बघितली, मुलीच्या भावाने डोक्यावरचे फेटे काढले आणि मुलाच्या दिशेने धावले. ती तानं बाळ घेतलेली तरुणी बघितली, भय पाहुणे उभा राहिली. मोडलं सगळा उद्योग तिथल्या तिथे. तेवढ्यात ती तरुणी पुढे आली आणि सरपंचाने विचारलं, काय ग बाळ, तुझी काय अडचण आहे? तशी ती तानी बाळ घेतलेलं तरुणी म्हणाली, माझी अडचण? माझी कुठे अडचण आहे? तुम्ही काय बोलताय ते मला मागं नीट ऐकू येत नव्हतं म्हणून पुढे आले. सगळे प्रश्न अपुऱ्या माहितीत, सगळे संकट अपुऱ्या माहितीत. विनाकारण नवऱ्यानं कानाखाली खाल्ली की नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, परिपूर्ण अभ्यास हा यशाकडे जाणारा तुमचा पहिला टप्पा आहे. हे सगळ्यात महत्वाचं एकदा ध्येय ठरलं ना. आईन्स्टाईन असं म्हणतो की मला 1 तासाचं काम करायला सांगा, त्या 1 तासाच्या कामासाठी मी 50 मिनिटं नियोजनात घालवीन आणि 50 मिनिटं केलेल्या नियोजनाच्या बळावर ते तासाभराचं काम मी फक्त 10 मिनिटातच उरकेन. तुमचं 50 मिनिटाचं नियोजन तुमचं तासाचं काम 10 मिनिटात करून टाकतं. महत्वाचं काय नियोजन? नियोजन कधी होतं? अभ्यास असेल तर. आवड नको, आवड आली की तडजोड आली, तडजोडली की काम संपलं. काही येऊ दे, काही. स्वतःच्या ध्येयावरची नजर विचलित होता कामा नये. इतिहास कोण घडवू शकतं? ध्येय अनेक जण ठरवतात. ध्येयापासून दूर करणाऱ्या अनेक वाटा तुम्हाला आधीमध्ये मिळतात. काही मोहित करणारे असतात, काही भीती दाखवणारे असतात, काही घाबरवणारे असतात, तर काही उद्ध्वस्त करणारेही असतात. या सगळ्या संकटांशी झुंजत ज्यावेळी तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचता, विचलित न होता, तेव्हा इतिहास घडतो. अजिबात नाही. महाराजांचं सगळ्यात मोठं हे सगळं बाजूला सारलं आणि महाराज प्रतापगडावर आले. प्रतापगड, आता प्रतापगडच का निवडावा? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून नाही हो. बिकट आहे, घनदाट आहे, किरदऱ्या खोऱ्यांचा, भयान कडेकपाऱ्यांचा. दिवसा ठेवल्या सूर्याची त्या जमिनीवर पोचत नाही. माणसाची बात सोडा, पाकळशी तर फिरकत नाही, असा भयान प्रतापगड. नियोजनाचा भाग आहे. खानाला कळाला, राजाने प्रतापगड जवळ केलाय आणि चौथाळा खा मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजाने. पण पर्याय नव्हता. अखेर खान आला, अगदी जवळ आला. 40,000 फौजनिशी खान जवळ आला हे महाराजाला उमगलं आणि महाराजाने आपल्या सोबत्यांना सांगितलं, खान 40,000 आहे. आपलं सैन्य गोळा करा, आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली, सैन्य गोळा झालं. महाराजांनी विचारलं, ताना किती झाले? तसा तानाजी म्हणाला, राजा 7,500. 7,500? ताना खानाचे 40,000 आहेत. आपले एवढेच. अरे पण खानाचे 40,000 आहेत ताना. आपले एवढेच. होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. रानातली गुरामागची सगळी वडून आणल्यात. याच्यापेक्षा आपले वाढूच शकत नाहीत. तानाजींनी स्पष्ट सांगितलं, याच्यापेक्षा आपले वाढूच शकत नाहीत. आपले 7.5च. आता महाराजांनी काय करावं? खानाचे 40,000, आपले 7.5. डिपॉझिट पण राहणार नाही. कसं लढणार? माघार घेतली, पळून गेले, निराशेचा विचार केला.
की आता अफजल खानाच्या हाती लागून मरण्यापेक्षा स्वतःच आत्महत्या केलेली बरी, म्हणून महाराजांनी तो विचार केला. तुमच्या माझ्या पुढे काहीच नाही संकट आली. संकट ही महाराजांच्या पुढाशी मृत्यूशी झुंज असणारी प्रत्येक प्रसंग. काय होतं महाराजांकडं? काही नाही हो, शून्यातनं विश्व उभा करणारा राजा. म्हणून वर्णन करतो आम्ही महाराजांचं. ते आमचं बिघडलंय सध्या. कुणीतरी येतो, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कळत नाही मला. रडत बसतात माणसं. आम्ही गरीब आहे हो. चांगलं आहे ना मग. गरीब आहेस ना, चांगलं आहे. अरे ही तुला श्रीमंत व्हायला मिळालेली संधी आहे. पण आमच्या मुलाला जरा डोकं कमीच आहे. अरे उत्तम आहे ना मग. विद्वान व्हायला त्याला मिळालेली ही संधी आहे. कोण म्हटलं तुमच्यातल्या कमतरता तुम्हाला कमी करतात? नाही, तुमच्या कमतरताना बलस्थान बनवा. जगावर राज्य करायची ताकद तुमच्यात येईल. कमतरताला बलस्थान का नाही बनवत? संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. तुम्हाला घडायचं असेल ना, संकट आलीच पाहिजेत. आलीच पाहिजेत. हे त्यातून सगळं येतं. एकदा परवा सहज एका मुलाला विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? त्याने 3 वेळा माझ्याकडे बघितलं. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? त्यांनी पुन्हा विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? आता हा मैदानावरच नाही ना कधी. एकाला तर सहज मी विचारलं, काय म्हटलं खेळ काय खेळतोस का? नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो. फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तर मला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. आता मोबाईलवर खेळणाऱ्या पोरांना 100 मीटर कळणार कस? मी त्याला सांगितलं, बाबा इथून त्या दरवाजापर्यंत जे अंतर आहे ना, ते 100 मीटर. पळशील का? प्रयत्न करतो. आता इथनं तिथं पळायला पण प्रयत्न. मी त्याला विचारला, रे जमेल तुला? एवढंच तर अंतर आहे. मला फक्त एक सांग, एवढं 100 मीटर अंतर तू किती वेळात पूर्ण करशील? तू 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना, 100 मीटर किती वेळात पार करशील? मग नंतर म्हटला 5 मिनिटं तरी लागतील. 5 मिनिटं? अरे 100 मीटरचं हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 7 सेकंदाचं आहे. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तू 100 मीटर पळू शकतोस, तुला शक्य आहे 10. माझं मला माहिती आहे हो. बरं किती लागेल वेळ? 5 मिनिटं. बोललं ठीक आहे बाबा पळ. 5 मिनिटं. पण तेवढ्यात त्याचा शेजारी ओरडला, रे पळ कुत्रा पिसाळलाय, इतक्या भयान वेगात पळाला. 5 मिनिटात 100 मीटर. त्याला म्हटलं तू तर लेका हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 7 सेकंदाचं आहे. तू 5 मिनिटात 100 मीटर पळलास. मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे तुम्ही 5 मिनिटात 100 मीटर पळू शकता. क्षमता बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. संकट गरजेचीच आहेत, कारण त्यातूनच तुमच्या क्षमता विकसित होतात. आम्ही भयान टेन्शन मध्ये असतो. आमच्यावर फार टेन्शन आहे, फार संकट आहे. चांगलं आहे, घडवायला आलंय ते. घाव कुणावर पडतात? ज्या दगडातून सुंदर मूर्ती तयार व्हायची त्याच दगडावर घाव. ज्या दगडातून मूर्ती घडवायचीच नाही त्याला कोण घाव घालेल? रडत कशाला बसायचं? सकारात्मक घ्यायचं. बहुतेक आपल्या हातून काहीतरी चांगलं घडणार आहे म्हणून हे घाव आहे. बस. प्रांत स्वातंत्र्याचा असू द्या, प्रांत उद्योगाचा असू द्या, प्रांत कार्यक्षेत्राचा असू द्या, वेळच तुम्हाला ध्येयापर्यंत घेऊन जात. अर्जुनाला फक्त डोळा दिसत होता. बाकीच्यांना जंगल, पोपट, दोरी कधीच पोचत नाही ध्येयात. लक्ष, एकाग्रता,
आणि अविरत सातत्यानं चालत राहणं, संकटांशी झुंझुन ध्येयापर्यंत पोहोचणं, हेच यशाचं सारं रहस्य आहे. खरं तर अनेकांच्या जीवनाला अर्थ देऊन, अनेकांच्या जीवनाची अर्थवाहिनी म्हणून उभा राहिलेली साई आदर्श संस्था ही अशाच ध्येय वेडानं झपाटली आहे. आता मुक्तता मिळवायची नाही, आता स्वातंत्र्य कमवायचं नाही, पण या स्वतंत्र देशातल्या स्वतंत्र माणसांना ताकदीनं सामर्थ्यानं उभा करणं हे आता आपलं कर्तव्य. हे ध्येय वेळ घेऊन ही संस्था झेपावती आहे.